तुकारामजी मुंडे साहेब आल्यापासून दुधामधली कुठंतरी भेसळ निघायला लागली आणि तुकारामजी मुंडे साहेबांना सुद्धा आमचा पाठिंबा आहे. आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये दूध भेसळीवर बोलतोय. दुधामधली भेसळ निघली पाहिजे. आंबेगाव तालुक्याचं नाव आलं. पहिल्यांदा आंबेगाव तालुक्याचं नाव निघलं. आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा दुधामध्ये भेसळ निघली आणि 26 आरोपींना त्या ठिकाणी कारवाई केली. 26 आरोपींवरती आणि पुराव्याने सांगतो की गोवर्धनचा सुद्धा पर्दाफाश झाल्याशिवाय जाणार नाही. गोवर्धन मध्ये सुद्धा दुधामध्ये भेसळ आहे. त्याही प्लॅन्टमध्ये दुधामध्ये भेसळ आहे. तोही प्लॅन्टवरचा पर्दाफाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यावर सुद्धा कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही. आणि दुधामध्ये भेसळ झाली आणि भेसळ होत असताना दुधामध्ये त्यावेळेला बंडखोर अनेकांच्या जीवांची कळले. यांच्यावर कठोर कारवाई होईल आणि अनेक ठिकाणी सुद्धा कोणी आमदार असेल खासदार असेल कुठल्याही पक्षातला असू द्या त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. पक्षातला असू द्या न्यायाधीशातला असू द्या त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि अशा बंडखोरांवरती कारवाई होत चालल्यात आणि दुधामधली कुठेतरी भेसळ निघायला लागली. मला त्याच मुद्द्यावरती बोलायचं आहे.